नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली देवळा शिवस्मारक ते तहसील कार्यालय पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी 7/12 कोरा झाला पाहिजे, कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, तसेच दिव्यांगांना 6000 रुपये मानधन मिळावे, तसेच इतर विविध मागण्यांचे निवेदन देऊन पायी मोर्चा काढत तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. देवळा येथे पायी चालत जाताना 7/12 कोरा करेंगे, वोट हमें दो, पिकांना हमी भाव देऊ अशा घोषणा देत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालय येथे मोर्चाचे स्वरूप सभेत झाले. गणेश निंबाळकर यांनी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी साहेबांना विविध मागणीचे निवेदन दिले व सरकारने या निवेदनाची व माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या पायी पदयात्रेची 2 ऑक्टोबर पर्यंत दखल न घेतल्यास चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून किमान 1000 रुपये ट्रॅक्टरसह 16 नांगर रुमणे इत्यादी घेऊन थेट मुंबई गाठू अशा शब्दात शेतकऱ्यांची बाजू मांडत निवेदन दिले. यावेळी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, 7/12 दिव्यांगांचं बांधन. पंजाबच्या शेतकऱ्याच्या पुढचा आमचा ट्रॅक्टर असेल. आमच्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही सगळ्या सोयी सुविधा घेऊन जाणार आहोत. सगळं खाण्यापिण्याचं राहणार आहे, पण जू राहणार आहे, शिवळं राहणार आहे, रुमनवी राहणार आहे. एस मराठी न्यूज साठी दादाजी हिरे, देवळा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.